भूक लागली म्हणजे बाबूडोला भूक लागली. कसा ओरडत होता आता? ओरड. ये बाबू मोती ये. बाकीचे झाडाखाली बसले. ये बाबू इकडे इकडे. चल चल चल. काही करत नाही ते, काही नाही करत. चला होय. चल सर 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 मागे सरा. चालूया. होय उंच उडी. हे घे सांगलं ना. हय रो ये इकडं. ये बाबू ये पटकन ये. चल चल चल. बाकीचे अजून वरतीच आहेत. ये लवकर ये लवकर. लंगडू लंगडूचं आमच्या खाऊन पण झाले बघा. ए लंगडू ए ये लवकर. पूर्ण कुठंतरी गाडी खाली काय झोपला असेल ना. पूर्ण काळा झाले बघा हे पिल्लू आमचं. त्या बिचाऱ्याला खाऊनच देत नाही ते. आणि सगळं ठेवून निघाले ते. ए कोण खाणार आहे? कोण खाणार आहे? गंदे लोक. बाकीच्यांना वरती द्यायला जावं लागणार. हा हिरो पण खातोय. यांचं खाऊन झाले. आणि हा इतका मोती नालायक आहे ना, काळू मोती. ते लोक एवढी भांडतात बांगल्यावाली आणि त्यांच्याच बांगल्या पुढे येऊन बसतो. हे घे चल खा पटकन. किती नखरे बाबा तुझे. घे ना तू नक्की माझी आहे ना. आज पण भांडण करून हा माझी वाट लावणार आहे बहुतेक. हे लोक भरून बघतायत. माहीत नाही नक्की काय होतं आता ते. आणि हा बाबा तर ह्याचं रोजचंच आहे की ह्याच पायांच्याच बंगल्या पुढे येऊन बसताय ते. बाबूधर हे घे इकडे. रामा पटपट खाऊन घे. मी गेल्याच्या नंतर तुला कोणी खाऊन देणार नाहीत. अलीकडे रामाला आहे ना कोणीच खाऊन देत नाही. आणि इथं लोकही खूप त्रास देतात. आणि ह्याच्यासाठी 2 दिवस झालं ह्याला खायलाच मिळत नाही. घाबरून पळून जातो रामा. ए रामा घाबरतोस कशाला रे? कसं झालं याची अवस्था बघा. 3रा दिवस आज त्यांनी काहीच खाल्लं नाही. कारण हे बाकीचे त्याला खूप त्रास देतात. आणि हा पळून जातो. मग रामू असं नाही करायचं. जाऊ का मी? तू खाणं घाबरता. हे रामा लेकरांना सगळ्यात अगोदर पाण्याची सोय करा प्लीज. कारण पाणी हे जीवन आहे. आणि पाण्याशिवाय आपण जसं जगू शकत नाही तसे ही लेकरं हे जगू शकत नाही. रामा आज रामाने पोटभर खाल्ले आहे बघा. बाय रामा बाय. ये पिलू ये. बाब्या लय नखरे करतोयस का रे तू? करिश्माला बघा परत 7 ते 8 पिल्लं झालेत. विचार करा आत्ताच तिचे पिल्ले 4 महिन्यापूर्वी बघा तिथं बसलेत ना. ती सगळी छोटी छोटी तिची पिल्लं आहेत. आणि परत एवढी पिल्लं. त्या जंगलाच्या आतमध्ये तिने पिल्ले घातलेत बघा करिश्माने. काय करायचे तर कोणीच आहे ना लोक अजिबात लक्ष देत नाही. आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही. अक्षरशः ही चेनी आहे ना हिच्या पिल्लांचं रक्षण बघा कशी करते. सगळीकडे तिची अशी नजर असते ना. एखाद्या आपल्या सैनिकांची नजर कशी असते चारी बाजूला तशी हिचं लक्ष एवढं पिल्लांकडं असतं ना. बापरे. ब्रावो ए फायटी काय हां 6 पिल्लं आहेत. आहे घे काय 1 2 3 4 किती जण आहात तुम्ही? बंदी करणं खूप गरजेचं आहे. पण परत पिल्लं झाले त्यांना. ही चाय काय चाय लोक बघा कचरा आणून टाकतात. आणि ही चिनी खाऊन झाल्या. मागे सर म्हटलं ना. सर पिलू ये इकडं. खावा खावा. अरे बापरे. चल 1च मिनटात सगळं फस्त करून रिकामे झाले ही गँग. पिलू मम्माला देणार आहे मी आता.
कसा बोलत होता तू आत्ता? ब्रूस, ब्रूस इकडे बघ, कसा बोलतो? एवढ्या वेळ इवळत होता एवढ्या मोठ्या मोठ्याने. बोल बोल पटकन, कसा बोलतो? ए बिल्लू, दादू बोल की. आता आता कसा करत होता? चल जाते मी, नाही आज खायला नाही आहे. चला जाऊ का? बोल मग पटकन. चल, नको खायला ना तुला, जाते बाय. बोल मग ब्रूस. स्वतःचं खाऊन त्याचं खायला आले. तो इतका शांत आहे ना जॉय, तो आवरत नाही तुझ्यासारखा. बघ एका मिनिटात ही खतम करते. ब्रूस, ब्रूस मागे सर तू पण. इतके फास्ट खातात. खूप भूक लागली ना, कारण काल आले नव्हते मी. खतम. किती दिलं तरी यांचं पोटच भरत नाही आहे. किती वेळ झालं चाललं आहे यांचं खायचं. ए आणि तू हे का इथलं खाऊन पूर्ण संपवून, आणि हे गॅन